नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे। त्यामुळे आपण आपले स्थानिक वर्तमानपत्र तसेच जिल्हा रोजगार कार्यालय यांच्या संपर्कात राहून आपल्या जिल्ह्यात मेळावा आयोजित झाला तर आपण त्या संधीचा लाभ अवश्य घ्या। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSRTC धुळे, ठाणे जिल्हा रोजगार मेळावा, बुलढाणा जिल्हा रोजगार मेळावा या संदर्भात दिनांक, ठिकाण, पदे, आवश्यक कागदपत्रे व शेवटी महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे यांची दिनांक 12/9/2024 रोजी प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहत आहात। जाहिरातीचा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महारोजगार मेळावा आयोजन करण्याबाबत। संदर्भीय विषयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्य परिवहन धुळे या विभागात खालील पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी दिनांक 23/9/2024 रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। त्या अंतर्गत पुढील पदे ही भरण्यात येणार आहेत व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे। धुळे परिवहन महामंडळात भरण्यात येणारी विविध पदे आता आपण पाहूया। दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठी शैक्षणिक अर्हता ही अभियांत्रिकी शाखेतील पदवी स्थापत्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पदसंख्या आहे 3। पुढचे पद आहे लेखाकार वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार, पदांची संख्या आहे 2। पुढचे पद आहे भांडारपाल कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार, पदांची संख्या 3। पुढचे पद आहे प्रभारक अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण यांत्रिक या विभागातील, पदांची संख्या 2। पुढचे खूप महत्त्वाचे पद आहे मित्रांनो, या पदांतर्गत जवळपास 25 पदे भरली जाणार आहेत। लिपिक व टंकलेखक कोणत्याही शाखेची पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पुढचे महत्त्वाचे पद आहे शिपाई 12वी पास 12 पदे भरली जाणार आहेत। सहाय्यक ITI उत्तीर्ण 50 पदांची भरती केली जाणार आहे। सुरक्षा रक्षक 12वी पास 10 पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, या मेळाव्याला जाण्यापूर्वी महत्त्वपूर्ण सूचना आता आपण पाहूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वरीलप्रमाणे अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 23/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता विभागीय कार्यालय राज्य परिवहन धुळे, पालेशा कॉलेजजवळ दक्षता SRPF पेट्रोल पंपाजवळ धुळे येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे। तसेच उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार www.rozgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। आता आपण ठाणे येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात माहिती पाहूया। ठाणे जिल्ह्यातील 8 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेजेसमध्ये 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अखेर रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। सदर मेळाव्याचे वेळापत्रक हे पुढीलप्रमाणे आहे। ITI कॉलेज ठाणे येथे 23 सप्टेंबर रोजी, ITI कॉलेज कल्याण येथे 24 सप्टेंबर, ITI कॉलेज उल्हासनगर येथे 25 सप्टेंबर, अंबरनाथ येथे 26 सप्टेंबर, भिवंडी येथे 27 सप्टेंबर, मुरबाड येथे 27 सप्टेंबर व नवी मुंबई येथे 28 सप्टेंबर या दिवशी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। तरी संबंधित रोजगार मेळाव्यास जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा रोजगार कार्यालय येथे एकदा संपर्क करून आपण या मेळाव्यास जाऊ शकतात। आता आपण बुलढाणा येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया। जिल्हा माहिती केंद्र बुलढाणा यांचे आपण ट्विट पाहत आहात। चला तर मग बुलढाणा येथील सविस्तर मेळाव्याचे वेळापत्रक आपण पाहूया। सप्टेंबर रोजी शिंदखेडा राजा येथे, 23 सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा येथे, 24 सप्टेंबर ITI कॉलेजेस संग्रामपूर, 27 सप्टेंबर जीवन विकास विद्यालय दुसरं बीड येथे, 27 सप्टेंबर देऊळगाव हायस्कूल देऊळगाव येथे, 30 सप्टेंबर वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथे। मित्रांनो, आपण देखील आपले जिल्हा माहिती केंद्र येथे संपर्क साधून या मेळाव्याला जाऊ शकतात व येथे मिळणाऱ्या संधींचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे। त्यामुळे आपण देखील आपल्या जिल्ह्यातील वर्तमानपत्र, जिल्हा रोजगार कार्यालय यांच्या संपर्कात राहून रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असल्यास त्याचा लाभ घ्यावा। तसेच जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये यात मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे। त्यामुळे आपण देखील वर्तमानपत्रातील जाहिरातींवर लक्ष ठेवा व आपण आलेल्या संधीचा लाभ घ्यावा। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।